पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार. नीट पेपरफुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा. नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली. शिक्षण सचिव विनीत जोशी पदावरून हटवले. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण. देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन घेतला निर्णय. वांगचुक यांचं वक्तव्य. बीजेपीकडून देशव्यापी आंदोलनाची घोषणा. प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटना आंदोलन करणार. पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात देशभरात आंदोलन होणार. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, अन्यथा हे प्रकरण केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरतेच मर्यादित राहणार नाही, तर ते तुमच्या राजीनाम्यापर्यंतही पोहोचेल. अभिजित दिपकेंचा मोदींना इशारा. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फक्त राजकारण करायचंय. तुम्ही चर्चेला का घाबरता? राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चा करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विरोधी पक्षांची आंदोलनातील तुकडे तुकडे गँग आणि परकीय शक्तींशी हात मिळवणी. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे भारताचा विकास रोखण्यासाठी देशाबाहेरील शक्तींचं षडयंत्र आहे. भाजप आमदार अमित साटम यांचा गंभीर आरोप. हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यांना मारलं जाते. प्रियंका गांधींचा हल्ला. विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका. या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडवली आहे. आज देशात जे घडतंय त्याची हेटाळणी करणे ही इतिहासाची मोठी चूक ठरेल. जितेंद्र आव्हाडांचा सरकारला इशारा. कोणताही प्रश्न हिंसेच्या मार्गाने सुटू शकत नाही, उलट त्यामुळे समस्या वाढतील. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं वक्तव्य. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत आंदोलकांना ताब्यात घेण्याचे अधिकार. 3 महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींची भेट. आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून दडपशाही होत असल्याच्या आरोपांवर चर्चा. काँग्रेसच्या काळात 55 वेळा पेपर फुटी. विद्यार्थ्यांच्या आडून काँग्रेस राजकीय पोळी भाजते. आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोधकांवर हल्ला. नीट पेपर फुटी विरोधात सिंधुदुर्गात आक्रोश रॅली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज समोर. आंदोलनादरम्यान दगडफेक आणि तोडफोड झाल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा तर द्यावाच लागेल. नीट पेपर फुटी प्रकरणी मोदींच्या ट्विटवर सीजेपीचं रिट्विट. नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई होईल. विरोधकांना केवळ राजकारण करायचंय, पण सरकार या प्रकरणी पूर्ण निष्ठेनं काम करतंय. निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदी संवेदनशील. तुम्ही जिथे म्हणाल तिथे चर्चेला तयार. चर्चा केल्याने मार्ग निघेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांचं वक्तव्य. प्रियंका गांधींचा जुना व्हिडिओ व्हायरल. फक्त राज्यच नव्हे तर देशभर पेपर फुटीची समस्या असल्याची दिली कबुली. नेटकऱ्यांकडून प्रियंका गांधींवर दुटप्पी भूमिकेचा आरोप. नीट प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळेलच, परंतु आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर झळकवणे आणि देशविरोधी शक्तींना हाताशी धरून निष्पाप तरुणांची दिशाभूल करणे हे अत्यंत गंभीर आहे. या वैचारिक पारतंत्र्याला तरुणांनी ओळखावे आणि सतर्क राहावे. चित्रा वाघ यांचं आवाहन. सरकार संवेदनाहीन झालंय. मुलांच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, तरी सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागतंय. विजय वडेट्टीवार यांचा हल्ला. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडून दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले. ही मोठी गोष्ट आहे. रामदास कदमांचा टोला तर उद्धव ठाकरे दिशाहीन असल्याचं म्हणत हल्ला बोल. पनवेलमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. दिल्लीतील आंदोलनाचे दौंडमध्ये पडसाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरकार विरोधी घोषणा देत पायी मोर्चा. दिल्लीत पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी काढली रॅली. फलक हाती घेत मुख्य चौकात निदर्शन. कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. रास्ता रोको करत जंतर मंतर येथील लाठी हल्ल्याचा केला निषेध. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही आणि संविधान बचावासाठी साताऱ्याच्या लोणंदमध्ये निषेध मोर्चा. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा.
दिल्लीतील आंदोलनात अमेरिकेतील भारतीयांचा सहभाग. प्रशांत मिश्रा आठवडाभरापासून आंदोलनात सहभागी. पोलिसांच्या लाठीमारात मिश्रांना दुखापत. विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ साताऱ्यात एल्गार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. मोठ्या संख्येने विद्यार्थी उतरले रस्त्यावर. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा चंद्रपुरात निषेध. चंद्रपूर तेलंगणा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. बीडमधील वकील संघाचा जिल्हा न्यायालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा. दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध. बीडच्या लिंबा गणेशमध्ये जोडे मारो आंदोलन. धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरीत मोर्चा. शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून निषेध मोर्चा. शेकडो विद्यार्थी सहभागी. दिल्लीतील आंदोलनादरम्यान नागपूरच्या आणखी एका तरुणाला पोलिसांकडून मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शुभम मून असं तरुणाचं नाव. दिल्लीच्या जंतर मंतर येथील आंदोलनाचे पडसाद लातूरात. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर जिल्हा बंद. तिरंगा मोर्चा काढत केला सरकारचा निषेध. नांदेड जिल्ह्यात वंचितने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. सर्व राजकीय पक्ष संघटनांसह हजारो लोक उतरले रस्त्यावर. दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ खेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. दिल्लीत झालेल्या लाठीचार्ज विरोधात पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. भिडेवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची केली मागणी. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर बंदची हाक. सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा बंदला पाठिंबा. सांगलीत वंचित बहुजन आघाडीकडून रॅली. मारुती रोडसह मुख्य बाजारपेठेतून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळ बंदची हाक. यवतमाळमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद. वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक. कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. अकोला वाशिम महामार्ग काही काळ बंद. नांदेडमध्ये कडकडीत बंद. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त. अकोल्याच्या मूर्तिजापुरात वंचितच्या बंदला हिंसक वळण. दिल्लीतील लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद. दुकाने बंद न केल्याने कार्यकर्त्यांकडून तोडफोड. अमरावतीच्या तिवसा शहरात कडकडीत बंद. दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेट्रोल पंप चौकात पोलीस छावणी सुरू. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे अहिल्यानगरमध्ये पडसाद. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला भिंगार परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. दिल्लीतील जंतर मंतरवर येथील लाठीचार्जच्या निषेधात कर्जत बाजारपेठ बंद. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा. मोदी, शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवावे. पुढील 4 वर्षासाठी विभागनिहाय आणि परिणामदारी नियोजन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. राजकारणात 20 वर्षात इतकी चेष्टा झालेला व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहिला. गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना कोचटला. मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करा. मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न. बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लागणार. शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या यादीत अवघ्या 533 शेतकऱ्यांना घेतलं. ही काय माकड चेष्टा सुरू आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी संताप. मुंबई महापालिकेत राडा. विरोधकांकडून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी. महापालिकेतील गोंधळानंतर सभा तहकूब. गिरिजा राऊत आरोप प्रकरणी माजी खासदार विनायक राऊतांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण. विनायक राऊत यांच्यासह सर्व आरोपींना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याचा कोर्टाचा निर्णय.
बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुतळ्याचं लोकार्पणावेळी सुनेत्रा पवार, जय पवार भाऊक, अजितदादांच्या आठवणीने उपस्थितांचे डोळे पाणावले. बारामतीत उभारला अजितदादांचा पहिला पूर्णाकृती पुतळा. दादांना पाहून ऊर्जा मिळेल, बारामतीकरांच्या भावना. मीरा भाईंदर महापालिकेचे मुख्यालय उभारण्यात येणार. मुख्यालयाच्या जागेवरील आदिवासींना कोणताही मोबदला किंवा पर्यायी पुनर्वसन न देता हटवल्याचा आरोप. कागदपत्रांच्या अभावामुळे सरकारी प्रक्रियेचे अडथळे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 4 तलाव भरले. सर्व 7 तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 69.74% पाणी साठा. नालासोपारा तुळीज मार्ग जलमय. नालासोपारा पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलाखालील दोन्ही रस्ते पाण्याखाली गेले. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात. वसईतील सन सिटी परिसरातील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बदलापूरमध्ये पावसाची संततधार सुरू. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. मुसळधार पावसामुळे पालघरच्या कापशी गावात पूरस्थिती. नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात यश. पोलिसांच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली. मुसळधार पावसामुळे तलासरीतील कोचाई गावातील काळू नदीला पूर. आवरपाडा, वाळवीपाडा येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठं नुकसान. पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं. पालघर, डहाणू, तलासरी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती. चिंचणी, पोसरे तलाव येथील 70 नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित ठिकाणी हलवले. पालघर जिल्ह्यातील तानसा नदीला पूर. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तानसा नदीचा खाणीवाडे बंधारा, पांढरतारा पूल पाण्याखाली. पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. बोईसर चिल्हार मार्गावरील खैरापाडा पुलावर पाणी साचल्याने बोईसरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद. भिवंडीत मुसळधार पाऊस. कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या परिसरात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. वलसाड आणि वापी परिसरात पूरसदृश्य गंभीर परिस्थिती. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द. अनेक तासांपासून प्रवासी रेल्वेमध्ये अडकले. विश्वामित्री रेल्वे स्थानकावर अनेक तासांपासून थांबलेल्या रेल्वेतील प्रवाशांना अन्न वाटप. स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांकडून अन्न वितरणाची व्यवस्था. गुजरातमधील वलसाडच्या वापीत पावसाचा हाहाकार. अनेक वाहने पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. गुजरातमध्ये पर्यटनासाठी फिरायला गेलेले जालन्यातील 40 जण पुराच्या पाण्यात अडकले. भाजपचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी गुजरातमधील भाजपचे पदाधिकारी हेमंत पटेल यांना फोन करून लोकांना मदत करण्याची केली विनंती. नाशिकमध्ये गोदावरीला मोठा पुराचा धोका. तपोवनसह नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट. गोदावरी नदीपात्राजवळ जाणं नागरिकांनी टाळावं, प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू. गोदावरी नदीला पूर. गोदावरी नदीच्या पुराचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. अखेर मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी. कर्फ्यू लागलेल्या पिकांना जीवनदान. मुसळधार पावसामुळे मालेगाव शहरातून वाहणारी गिरणा नदी खवळली. पुराचं पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये शिरल्याने कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे बेळगावातील कॉलेज रोड येथील दालनात स्वागत. तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी सहभागी व्हावं. युवराज संभाजीराजेंचं आवाहन. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात भिवंडीतील श्रमजीवी संघटनेची तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने. आदिवासी, कातकरी, स्थलांतरित शेतमजूर शिक्षणापासून वंचित असल्याचा आरोप. अंबाडी तालुका मागणीसाठी कृती समितीचे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. अंबाडी तालुक्याची मागणी 35 वर्षांपासून प्रलंबित असताना शासनाने अचानक पडघा या गावी अप्पर तहसील कार्यालयाबाबत अधिसूचना काढल्याने संताप. मुंबई महापालिका प्रशासनाचा आणखीन एक नवा फतवा. राणीबागेतील मॉर्निंग वॉक बंद करण्याचा निर्णय. वर्षानुवर्षे सुरू असलेले मॉर्निंग वॉक बंद केल्याने स्थानिकांमध्ये रोष. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ऊस वाहतूकदारांना न्याय द्या. फसवणुकी प्रकरणी कारखान्यांवर कारवाईची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा. उदना ते पंढरपूर येथे जाणाऱ्या रेल्वे गाडीला जळगाव जिल्ह्यातील पारधी गावात मिळाला थांबा.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांनी उधना ते पंढरपूर रेल्वे पायलटचे पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत. दादर पंढरपूर दादर रेल्वे दररोज सुरू करून चंद्रभागा एक्सप्रेस नाव देण्याची मागणी. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.